नमस्कार. आज हेल्दी रेसिपी विथ मी चॅनलमध्ये बनणार आहे मसाले भात. तोही सोया चंक्स वापरून बनवणार आहे मसाले भात. रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. मसाले भात चवीला तर अप्रतिम लागतो. रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कुकरमध्ये मी 4 चमचे इतके तेल घेतले आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा शहाजिरे घालायचे. शहाजिरे छान तडतडल्यानंतर आता त्यामध्ये घालायचे आहे 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट. अद्रक लसणाची पेस्ट छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 कढीपत्त्याची पानेही घालायची आहेत. कढीपत्त्याची पानं छान तडतडून घ्यायची. कढीपत्त्याची पानं तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत. आता त्यामध्ये घालायचा आहे मोठ्या आकाराचा बारीक चिरून कांदा घालायचा आहे. कांदा छान परतून घ्यायचा. लालसर होईपर्यंत नाही, मऊ झाला पाहिजे कांदा. कांदा परतून झाल्यानंतर माझ्याकडे ज्या ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या मी वापरणार आहे. हिरवे मटार आहे ते अर्धी वाटी घेतले आहेत मी. बटाटा बारीक चिरून अर्धी वाटी घेतला आहे. लहान वाटी गाजर घेतला आहे मी. शेंगदाणे आहेत हे भिजवलेले आहेत थोड्या वेळासाठी. पत्तागोबी आहे हा बारीक चिरून घेतला आहे. आता या सर्व भाज्या छान तेलामध्ये परतून घ्यायच्या. भाज्या छान परतून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, मसाल्यामध्ये गोडा मसाला 1 चमचा घेतला आहे. अर्धा चमचा बिर्याणी मसाला आहे. अर्धा चमचा गरम मसाला आहे. मसाले घातल्यानंतर भाज्या मी पुन्हा एकदा परतून घेणार आहे. परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. 2 वाट्या मी तांदूळ घेतला आहे. त्याच वाटीने मी 3 वाट्या इतकं पाणी घालणार आहे. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. इंडिया गेटचा बासमती राईस आहे हा. मी हा 2 वाट्या घेतला आहे. तो 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. त्याच्यावरचे पाणी काढून घेऊन तो मी कुकरमध्ये घालते. तांदूळ सगळं घातल्यानंतर पुन्हा एकदा त्याला छान मिक्स करून घ्यायचं. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व त्यानंतर कुकरचं झाकण आपल्याला वरती ठेवायचे आहे. शिट्टी द्यायची नाहीये, त्यामुळे झाकण पूर्ण लावायचं नाहीये. तव्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घेतला आहे. तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले सोया चंक्स घालायचे आहेत. सोया चंक्स आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचे आहेत. सोया चंक्स मी अशा प्रकारे भाजून घेते. तर चला भात आपला शिजला आहे का बघूया. भात छान शिजला आहे. आता ह्यावरती मी तुपात भाजलेले सोया चंक्स आहे ते पसरून घेणार आहे. त्याच्यानंतर बारीक चिरून कोथिंबीरही याच्यावरती पसरून घेणार आहे. त्यानंतर कुकरचं झाकण मी 2 मिनिटासाठी लावून घेणार आहे. शिट्टी करायची नाही. भात आपला शिजलाच आहे. असा हा तयार झाला आहे सोया चंक्सचा मसाले भात.